अकोला शहरात हरियाणातील तरुणी प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे। बजरंग दलाने हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा गंभीर आरोप केला आहे, तर दुसरीकडे पोलिसांनी सोशल मीडिया आणि ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनातून ओळख वाढवल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करत सखोल तपास सुरू केला आहे। अकोला शहरात एका तरुणीच्या प्रकरणावरून वातावरण चांगलेच तापले आहे। हरियाणातील फरीदाबाद येथील एका हिंदू तरुणीला अकोल्यातील विवाहित मुस्लिम युवकाने आपल्या जाळ्यात ओढल्याचा आरोप बजरंग दलाने केला आहे। या प्रकरणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी खदान पोलीस स्टेशन गाठत हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा दावा केला। संबंधित युवक विवाहित असून त्याला 2 मुले असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। बजरंग दलाच्या मते सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणीशी मैत्री करून त्यांचे मानसिक ब्रेन वॉश केले जाते। त्यानंतर प्रेम संबंध, आर्थिक मदत, खोट्या आश्वासनांचा वापर करून मुलींना घरापासून दूर नेले जाते। या संपूर्ण प्रकारामागे मोठे जाळे कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी करण्यात आली। बजरंग दल महाराष्ट्र हेल्पलाईनवर आज दुपारी एक फोन आला। त्यावर फरीदाबाद हरियाणाच्या एका व्यक्तीने मला सांगितलं की माझी बहीण एका अकोल्यातील मुस्लिम युवकांनी पळून नेली आहे। तर ते सगळं प्रकरण घेऊन आणि त्या लोकांना घेऊन बजरंग दलाचे सगळे कार्यकर्ते आम्ही पोलीस स्टेशनला आलो। पोलीस स्टेशनला आल्यानंतर पोलिसांनी त्याला त्या ठिकाणाहून उचलून आणलं ज्या ठिकाणी त्याचं हे होतं। त्याच्यावर कारवाई या ठिकाणी होत आहे। त्यात आमच्या काही अशा प्रश्न आमच्या मनात निर्माण झाले आहेत आणि त्याचा खुलासा पोलिसांनी केला पाहिजे की तो 4-5 दिवस अगोदर त्या मुलीला घेऊन आला, तर त्या मुलीसोबत काय घडलं, त्याचं लग्न झालेलं आहे, 2 मुलं असून तो त्या घरात राहिला, तर त्याच्या आई, त्याचे वडील, त्याच्या परिवारातल्या लोकांनी त्याला का म्हटलं नाही की ही मुलगी कोण आहे, तर त्याचा कोणाकोणाला सपोर्ट आहे, तो इतक्या दुरून त्या मुलीला घेऊन आला, तिला सपोर्ट करतायत, तर यामागे कोण कोण फायनान्स करत आहे, त्याला पैसे कोण पुरवत आहे, कोणत्या संघटनेच्या मागे आहेत, तर हे सगळं लव्ह जिहादचं प्रकरण आहे। आणि सोशल मीडियातून ती संपर्कात आली आहे। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून हिंदू मुलींनाही सांगू इच्छितो की सोशल मीडियामध्ये तुम्हाला कोणत्या फ्रेंड रिक्वेस्ट येत असतील तर त्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजे। तो लव्ह जिहाद असू शकते, तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न असू शकते। या प्रकारे या मुलीचा सुद्धा इथे ब्रेनवॉश झालेला आहे आणि तिला या ठिकाणी आणून तिच्यावर काय काय अत्याचार झाले याचा खुलासा पोलिसांनी केला पाहिजे, अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। मात्र पोलिसांनी या प्रकरणात संयमित भूमिका घेतली आहे। प्राथमिक चौकशीत सोशल मीडिया आणि ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्ममधून युवक तरुणींची ओळख झाल्याची माहिती समोर येत असल्याचे पोलिसांनी सांगितले। सतत मोबाईल वापर, अनोळखी व्यक्तींशी संपर्क, ऑनलाईन गेमिंगमधील चॅटिंग आणि मानसिक प्रभाव यामुळे अनेक तरुणी चुकीच्या मार्गाला लागण्याचा धोका वाढत असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे। हरियाणा फरीदाबाद जिल्हा लक्कडपूर या ठिकाणाहून राहुल यादव हा मुलगा आला होता आणि त्यांनी त्याची बहीण मिसिंग असल्याची तक्रार तेथील पोलिसांना दिली होती। तो इथे आला होता की माझी बहीण इथे आल्याची माहिती मिळाली। त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्यावरून आम्ही अधिक तपास करून एक आमची जी काही माहिती मिळाली होती आम्हाला त्याची माहिती आम्ही वरिष्ठांना देऊन ती मुलगी आणि मुलगा जो आहे तो आम्हाला मिळून आला। त्यांना आम्ही पोलीस स्टेशनला आणलेला आहे आणि संबंधित फरीदाबाद जिल्ह्यातील सूरज जे पोलीस स्टेशन आहे तिथले ठाणा प्रभारी आहे त्यांच्याशी मी बोललो। त्यांनी त्यांची टीम जी आहे ती तिथून रवाना केलेली आहे। आम्ही त्या मुलीला तिची वैद्यकीय तपासणी करून आपल्या इथल्या जी राज्य महिला गृह आहे त्या ठिकाणी आम्ही दाखल केलेला आहे आणि पुढील कारवाई आम्ही करीत आहोत। त्या मुलीला आम्ही विचारल्यानुसार ती मुलगी या मुलासोबत जवळपास 8 ते 9 महिन्यापासून मोबाईलमध्ये गेमिंगचा एक ॲप आहे, त्या गेमिंग ॲपवर त्यांची ओळख झाली आणि मग चॅटिंग मध्ये त्यांची मैत्री झाली आणि त्या मैत्रीमधून मग तिला वाटलं की आपण या मित्राकडे आपण गेलं पाहिजे, कारण तिला आई थोडीशी रागावली होती आणि त्या कुठं जायचं, तर त्या रागाच्या भरात ती ज्या मित्रासोबत चॅटिंग करत होती त्याच्याकडे इथे आली होती। हां, तो जो मुलगा आहे त्या मुलाचं लग्न झालेलं होतं आणि त्याला एक बाळ सुद्धा आहे। दरम्यान या प्रकरणात तरुणीचा जबाब, मोबाईल डेटा, सोशल मीडिया चॅट आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू असून सत्य काय आहे हे तपासानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे। अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये अफवा पसरू नयेत असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे।